सकाळी 5:30 वाजता समाज बांधवांतर्फे आम्हाला माहिती मिळाली की बंगाली कॅम्प एरियातील चंदू पाटील गुंडावार यांच्या शेतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ही भग्न अवस्थेमध्ये सापडलेली आहे, दिसत आहे. तेव्हा आम्ही सगळे समाज बांधव इथे उपस्थित झाल्यानंतर आम्ही बघितलं तर तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही जवळपास 100 मीटरच्या दूर खोदली होती आणि तिला 100 मीटरच्या दूर आणून फेकण्यात आली आणि त्या मूर्तीला संपूर्णपणे भग्न करण्यात आलं. तिचा हात तोडण्यात आला, तिला जेसीबीच्या बकेटनं पूर्णपणे झाडे झुडपांमध्ये फेकून देण्यात आलं की जेणेकरून ह्या मूर्तीला कुणाला माहीत झालं नाही पाहिजे ना. हे प्रकरण अशाच पद्धतीने दडपण्याचा यांनी प्रयत्न केला. या शेतमालकाचे नाव आहे चंदू पाटील गुंडावार, संजू गुंडावार, सोबतच अमित गुंडावार. या सर्वांनी जाणून बुजून हेतुपुरस्परपणे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केली आणि बौद्ध जनतेच्या समाजाच्या संपूर्ण भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आणि भद्रावतीमध्ये अशांतता निर्माण केली. या प्रकरणामध्ये त्या सर्वांना अटक व्हावी अशी आम्ही बौद्ध समाज बांधवांतर्फे इथे विनंती करतो आणि त्वरित या मूर्तीला आम्ही ज्या जागेवरनं हिला इथे काढून फेकण्यात आलं त्याच जागेवर पुनर्स्थापन करून ही जागा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावे, कारण या जागेचं आम्हीच संरक्षण करू शकतो, इतर कुठलाही धर्म या जागेचं संवर्धन करू शकत नाही. जय भीम.